हॅलो नमस्कार मुलांनो. तर चला आता बालभारती या पुस्तकातून आपण तिसरा धडा म्हणजे लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा हा लेसन पाहणार आहोत. तर तिसरा धडा आहे, खूपच सुंदर धडा आहे. वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच मजा येणार आणि तुम्हाला लेसन आवडणार सुद्धा हा. आणि त्यामुळे त्यांची प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तुम्ही खूप इझिली करू शकाल. तर चला आपण आता पाहूया याचे लेखक कोण आहेत. तर लेखकांचं नाव आहे वसंत जोशी. ठीक आहे. तर जेव्हा आपण प्रस्तावना वगैरे लिहितो त्यावेळेला त्यांचं नाव लिहिणं खूप गरजेचं आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही हा धडा वाचाल त्यावेळेला लेखकाचं नावसुद्धा वाचायचं. कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्ये, बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केले आहे. म्हणजे बालकुमार लहान मुलं असतात ना, त्यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या कथांचे तामिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. आता तामिळ आणि कन्नड भाषेमध्ये अनुवाद म्हणजे काय आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत. आता कोणतं संग्रह? बिनबियांच्या गोष्टींचा संग्रह. त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टोरीज असतात ना, टुगेदर एकत्र दिलेल्या असतात. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यांमधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. आता बिनबियांच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काल्पनिक आहेत, म्हणजे इमॅजिनरी स्टोरीज आहेत. पण तरीसुद्धा ना त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला काय वाटतात माहिती आहे का, खरे खरे आहेत. जसं आपण एखादं कार्टून फिल्म बघतो किंवा असं आपण स्टोरीज बघतो, त्याच्यामधले कॅरेक्टर जसं सिंड्रेला, ती खरी नाही आहे पण तरीसुद्धा आपल्याला वाटतं ना ती खरं आहे म्हणून. तर अशा गोष्टी, थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निर्मळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. तर त्याच्यामध्ये खूप गंमत आहे आणि एकदम करमणूक म्हणजे कसं आपला टाईमपास होणाऱ्या अशा स्टोरीज आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनांचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. मग आता त्यांचे ना कार्यक्रम जे होतात कथाकथनाचे ते सुद्धा खूप म्हणजे सुपर लोकांमध्ये असे लोकप्रिय म्हणजे पॉप्युलर आहेत. प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते म्हणजे ॲक्टर रेल्वेमध्ये इंजिन बिघाड म्हणजे काय झालेलं आहे, इंजिन जे आहे ते खराब झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखाकोटींच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते. म्हणजे एकदम वेगळं त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये एकदम ट्विस्ट येतं आणि आपल्याला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे? बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे. आता जे सुप्रसिद्ध आहे ना, त्यांचं लोकप्रिय आहे, त्याच्यातलीच एक स्टोरी इथे आहे. आणि अशा भरपूर स्टोरीज आहेत ज्या तुम्ही सुद्धा ना वाचू शकता. तर त्यासाठी तुम्ही मग सर्च करून वगैरे वाचा. आता आपण सुरुवात करूया. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. कोणती एक्सप्रेस आहे? नागपूर दादर. आणि कुठे थांबली? इगतपुरी स्टेशनवर. किती तासांसाठी थांबली? 3 तासांसाठी थांबली. बघा किती प्रश्न बनतात ना. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा म्हणजे इकडून तिकडे करणं घालू लागले. कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. आता खूप वेळ न झाला, मग 1 तास बोलून झालं, गप्पा मारून झाल्यानंतर ते कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दनिशब्द दूरवर ऐकू जात होता. म्हणजे ते एवढ्या जोरात बोलत होते की लांब बसलेली लोक आहेत ना, त्यांना सुद्धा ते ऐकू जात होतं. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. म्हणजे एक एकदम ओल्ड होता आणि एक कसा आहे, यंग होता, तरुण. आता तुम्ही इथे पाहू शकता, एक तरुण आहे, एक म्हातारा आहे. ठीक आहे. आणि काही जणांना त्यांच्या गोष्टी ऐकतायत. तर म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, विजा काढतात नाही, विजा काढला. नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले.
4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, म्हणजे खूप महाग आहे. 10,000 मोजलेत. किती मोजले त्याच्यासाठी? 10,000 रुपये. देन पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. आता घड्याळ कितीला घेतलेलं? 10,000ला. आणि कुठून घेतलेलं? पिट्सबर्गहून. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? म्हणजे आता विमानाने जाणार ना, परदेशाला जाणार तर परदेशाला जाण्यासाठी विमानासाठी किती पैसे दिलेले आहेत? 50,000 रुपये. मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन. आता मुंबईला आपण गेलो की मी तुला ताबडतोब, तत्काळ म्हणजे ताबडतोब, तुला मी तेवढी रक्कम देईन. पण बेटा सांभाळून जायचं बरं का. आता ते म्हणतात सांभाळून जा. पण काका, तुमच्या 50,000 रुपयात इंग्लंडला मी 3 वर्षे कशी काढणार? आता किती वर्षासाठी जातोय तो? 3 वर्षासाठी. मग तो म्हणतोय की 50,000 रुपयात कसं होणार? बॅरिस्टर कसा होणार? आता कशासाठी जातोय तो? बॅरिस्टर होण्यासाठी. किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. आता कमीत कमी ना, तो म्हणतोय 15 लाख रुपये लागणार. आणि कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहायला तुम्हाला चालेल का? आणि तुम्ही एवढे कोट्याधिपती म्हणजे तुम्ही कसे आहात? करोडपती आहात. आणि तुमचा पुतण्या म्हणजे भावाचा मुलगा, जर तो एखाद्या घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिला तर तुम्हाला आवडेल का? असं तो विचारतोय. नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी, म्हणजे ते आता म्हणतायत त्याला. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. आता एका वर्षाला 15 लाख तर 3 वर्षाला 45 लाख एवढे लागणार, असं तो म्हणतोय. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? राजा. आणि आता पुढे त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे. आता ते म्हणतात माझ्या बॅगमध्ये काय आहेत? 80 लाख रुपये आहेत. जे शेअर्स विकले म्हणजे शेअर मार्केटमधले जे शेअर विकतात त्याचे काय आहेत? माझ्याकडे 80 लाख रुपये आत्ता बॅगेत आहेत. आत्ताच देऊ का? बघा आता किती पैसेवाले आहेत बाबा. म्हणतो आत्ताच देऊ? नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. मोटार म्हणजे काय आहे? कार, त्याला म्हणतो मोटार. ठीक आहे. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. आता मोटारीसाठी किती लागतील? 20 लाख. ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. बापरे, भरपूर पैसे घेऊन फिरतायत का नाही आजोबा? काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्ष तरी राहावं लागेल. आता प्रत्येक युरोप बघायचं आहे ना त्याला, आणि प्रत्येक देशामध्ये त्याला किमान म्हणजे कमीत कमी 1 वर्ष त्याला राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. निम्मा म्हणजे अर्धा. निम्मा म्हणजे काय? अर्धा. आईने 40 तोळ्याचे 40 तोळे. आता 1 तोळं सोनं किती महाग झालेलं आहे? 75,000 70,000च्या वर आहे. तर आईकडे किती तोळे आहेत? 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेत. आणि तो म्हणतोय माझ्या बॅगमध्ये किती सोनं आहे? 40 तोळ्याचं सोनं. बापरे. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. म्हणजे तू बॅरिस्टर होणार ना, यासाठी मी हवा तेवढा पैसा खर्च करतो. आणि आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा, म्हणजे मळे म्हणजे काय? फार्म्स असतात ना, ते फार्म्स. ते काय आहेत? ते विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. म्हणजे ते म्हणत आहेत 80 लाख तर आहेत, पण आता 10 कोटी म्हणजे 10 करोड पण आहेत असे ते म्हणत आहेत. त्याचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. अनाऊन्समेंट झाली. आता ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले. म्हणजे काय? त्यांना झोप यायला लागली आणि चक्क घोरायला लागले. आता त्यांनी झोपले सुद्धा ते आणि घोरायला लागले. बापरे, एवढे पैसे घेऊन माणूस एवढं बिंदास झोपतं का? तर केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे, माझी बॅग तिथं नव्हती.
त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले, म्हणजे जोरात बोलले असे, आता काय करायचं? तर तेवढ्यातच आता काय झालं, समोरच्या बाकावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. 3 टायर म्हणजे काय आहे? AC कंपार्टमेंट असतं ना, ज्याच्यामध्ये दुसरी लोक पण बसतात तसं. तर इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत ते उघड मोठ्यानं बोलत होता. म्हणजे रकमा म्हणजे किती अमाऊंट आहे तुम्ही बोलत होता. एवढे लाख आहेत, तेवढे लाख आहेत, करोड आहेत तर बोलत होता. तर ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, म्हणजे एखाद्या चोरानं वगैरे ऐकलं असणार. त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या, म्हणजे त्याने आता चोरी केल्या. आता बसा हरी करत, तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील, म्हणजे आता चोरी झालेल्या आहेत ना, तर तुम्हाला ते सापडतील असं ते म्हणतात. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतचा खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? आता ते म्हातारे जे आहेत समोर बसलेले ते म्हणतात की पैसे मी देऊ का तुम्हाला? नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. किती आहेत? 3-4 रुपये फक्त. आणि गप्पा कितीच्या चाललेल्या? लाखोंच्या. त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅग गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होईल. त्यात माझ्या मिश्या होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या मला नव्या मिश्या घ्याव्या लागतील. काय होते त्याच्यामध्ये? मिश्या. आधी काय सांगितलेलं? लाखो रुपये आहेत, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. किती बसणार आहे दंड? 10 रुपये. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? आता समोरच्याला प्रश्न पडला की तुम्ही कोण आहात? तुमच्या नव्या मिश्या कशाला तुम्हाला नव्या मिश्या कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. आता त्याला खूप मोठा प्रश्न पडला, काय नक्की चाललंय? तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठ्यानं हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो, आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर, नावं बघा त्यांची. माझ्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखांच्या कोटींच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानताय की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो, असं त्यांनी म्हटलं शेवटी. म्हणजे बघा, म्हणजे लाखो रुपये, कोटी रुपये जे काय होते, हे बॅग होती, ते त्यांचे मळे, चहाचे 2 मळे होते किंवा सफरचंदाची 1 मळा होता. ते सगळं काय होतं? त्यांच्या नाटकामधलं रिहर्सल चालू होतं. तर अशा प्रकारे खूप सुंदर आणि मस्त अशी ही कथा आहे, स्टोरी आहे. तुम्हाला अशाच छान कथा यांच्या वाचायला मिळतील तर नक्की तुम्ही वाचा आणि मजा करा. तर हा तुम्हाला लेसन कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि याची प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत व्हिडिओमध्ये, त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला काही हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. चला, आता हा व्हिडिओ इथेच संपतो. भेटूया पुन्हा. बाय.